आज तुम्ही फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल पाहणार आहोत. पहिले आहे तुमचं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं. फर्स्ट तुमचं प्रॅक्टिकल आहे. आज तुमचं आहे मोबाईल. तुमचं आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशनचं प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. तुमचं मॅन्युअल आहे, डिस्प्ले केलेलं आहे. ठीक आहे. तुमचे प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशनचा तुमचं 5th सेमचं आहे प्रॅक्टिकल. याचा कोड आहे 2533. तुमचं मॅन्युअल ऑनलाईन मी डिस्प्ले करते. ठीक आहे. दिसतंय ना मॅन्युअल? मॅन्युअल आहे. मॅन्युअल दिसतंय तुम्हाला? आहे आयडेंटिफाय डिफरंट सेक्शन अँड component of mobile phone such as ringer section, dial section, receiver section and transmitter section, camera, microphone, speaker, flashlight आहे. सेकंड आहे तुमचं आयडेंटिफाय इनबिल्ट sensors of mobile handset and their performance. थर्ड नंबरचं प्रॅक्टिकल आहे परफॉर्म कोल टेस्ट ऑफ डिफरंट सेक्शन्स ऑफ मोबाईल फोन युनिट. फोर्थ नंबरचा आहे टेस्ट द सप्लाय ऑफ ट्रान्समीटर रिसिव्हर. त्याच्यानंतर 5 नंबरचा आहे टेस्ट द बॅटरी चार्जर सेक्शन अँड पॉवर मॅनेजमेंट युनिट ऑफ मोबाईल फोन युनिट. ठीक आहे. 6 नंबरचा आहे टेस्ट LCD अँड सिम सेक्शन ऑफ मोबाईल फोन. 7 नंबरचा आहे टेस्ट द युजर इंटरफेस सेक्शन, कीबोर्ड, buzzer, vibrator, LED, mic and speaker of mobile phone unit. 8 नंबरचा आहे ट्रबल शूट द बॅटरी चार्जर सेक्शन, LCD सेक्शन अँड सिम कार्ड सेक्शन ऑफ मोबाईल हँडसेट. 9 नंबरचा आहे ट्रबल शूट द स्पीकर प्रॉब्लेम, रिंगर प्रॉब्लेम, मायक्रोफोन प्रॉब्लेम, व्हायब्रेटर प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुमचं आहे 10 नंबरचा आहे डिटरमाइन द कव्हरेज एरिया ऑफ स्प्लिट सेल विच हॅज रेडियस हाफ ऑफ द रेडियस ऑफ ओरिजिनल सेल. त्याच्यानंतर 11 नंबरचा आहे डिटरमाइन द चॅनेल कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टम सर्व्हिस एरिया कॉम्प्रेस ऑफ 4712 मायक्रोसेल विथ 81216 चॅनल पर मायक्रोसेलचा आहे. त्याच्यानंतर डिटरमाइन द चॅनल कॅपॅसिटी इफ इच मायक्रोसेल in the above lab exercise split into the 4 mind cells and each mind cell is further split into the 4 microcells. 30 नंबरचा आहे तुमचं for the cell cluster and 168 voice channels cellular system determine assignment of voice channel to each cell if omnidirectional antenna is used to cell site.
40 नंबरचा आहे फॉर द 7 सेल क्लस्टर 168 व्हॉइस चॅनेल्स cellular system determine the assignment of voice channel to each sector if 3 sector 120 degree and 6 sector 16 directional antenna are used at the cell site. 15 numbers आहे perform installation registration activation of mobile application on mobile handset. 60 numbers आहे read retrieve the content of sim card using relevant software. 70 number आहे execute call control commands using relevant software. 80 numbers आहे execute network service commands using relevant software. 91 execute security command using relevant software. त्याच्यानंतर एक्झिक्यूट फोन बुक कमांड युजिंग रिलेव्हंट सॉफ्टवेअर हे 20 नंबरचं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतर एक्झिक्यूट शॉर्ट मेसेज कमांड युजिंग रिलेव्हंट सॉफ्टवेअर. 22 नंबरचा आहे एक्झिक्यूट डाटा कमांड्स युजिंग रिलेव्हंट सॉफ्टवेअर. 23 आहे एक्झिक्यूट स्पेसिफिक एटी कमांड्स युजिंग रिलेव्हंट सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर आहे एक्झिक्यूट एटी कमांड्स फॉर ऑल कंट्रोल इन 3G 4G नेटवर्क. 25 आहे 25 नंबरचं आहे तुमचं एक्झिक्यूट एटी कमांड्स फॉर व्हिडिओ कॉल अँड फोन कॅमेरा रिलेटेड कमांड्स इन 3G 4G नेटवर्क. 26 आहे एक्झिक्यूट एटी कमांड्स फॉर मायक्रोफोन अँड लाऊड स्पीकर व्हॉल्यूम कंट्रोल रिलेटेड कमांड्स इन 3G 4G. 26 आहे एक्झिक्यूट एटी कमांड्स फॉर मायक्रोफोन अँड लाऊड स्पीकर व्हॉल्यूम कंट्रोल रिलेटेड कमांड्स. 27 आहे बिल्ड अ पर्सनल एरिया नेटवर्क ऑफ मोबाईल डिव्हाइस युजिंग ब्लूटूथ. 28 आहे टेस्ट हार्ड रिसेट फंक्शन हॉटस्पॉट अँड अदर नेटवर्किंग फंक्शन ऑफ गिवन स्मॉल फोन. हे तुमचे आहे 28 प्रॅक्टिकल्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आज आपण पहिला प्रॅक्टिकल आहे त्याचं फक्त इंट्रोडक्शन घेणार आहोत आणि पुढच्या बसने आपण काय करू ते प्रॅक्टिकल परफॉर्म करू. ठीक आहे. तुमचं हे इंडेक्स पेज आहे. कोणत्या पेजवर तुमचं कोणतं प्रॅक्टिकल हे डिस्प्ले केलं यामध्ये. त्यानंतर पहिलं प्रॅक्टिकल आज बघणार आहोत आयडेंटिफाय डिफरंट सेक्शन अँड कंपोनंट ऑफ मोबाईल फोन. ठीक आहे. यामध्ये काय दिलंय तुमचं आयडेंटिफाय करायचं म्हणजे मोबाईल मध्ये कोणत्या सेक्शनला कोणतं कंपोनंट आहे किंवा आणि त्याचा यूज काय आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. ही पहिली आहे तुमची ब्लॉक डायग्राम ऑफ मोबाईल युनिट. तुमचं मोबाईल युनिटच्या आतमध्ये ब्लॉक डायग्राम कशी आहे ते दिलेली आहे. ठीक आहे. हा तुमचा डिस्प्ले कीपॅड ऑन ऑफ बटन आहे तुमचं सिम तुमचं बॅटरी USB. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं रॉम सेक्शन आहे रॅम सेक्शन आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन CPU आहे. ठीक आहे. बेसबँड प्रोसेसिंग अँड ऑडिओ स्पीच प्रोसेसिंग त्याला DSP आपण म्हणतो. त्याच्यानंतर DAC आहे DAC ADC आहे RF पार्ट आहे. RF पार्टचा यूज काय आहे फ्रिक्वेन्सी कन्व्हर्जन पॉवर ॲम्प्लिफिकेशनचा यूज आहे. TX RX SW आहे BT GPS आहे. ठीक आहे. कोड आहे याच्यामध्ये तुमचं काय आहे स्पीकर आहे माईक आहे आणि हा तुमचा कॅमेरा. ठीक आहे. ही तुमची होती ब्लॉक डायग्राम ऑफ मोबाईल युनिट. RF सेक्शन मध्ये काय आहे RF सिग्नल्स इज फिल्टर अँड डाऊन कन्वर्टेड टू analog baseband signals in RF sections. The analog baseband signals are filtered and then converted and amplified to RF signal. RF section consists of two main circuits, transmitter and receiver. त्याच्यानंतर आहे analog baseband and voice band
code. Analog baseband signal from RF receiver section are filtered, sampled, and digitized before fed to the DSP section. The coded speech digital information from DSP section are sampled and converted to the analog baseband signals, which is then fed to the RF transmitter section. The voice speech from microphone is digitized and coded into certain bit rate. त्याच्यानंतर आहे DSP microprocessor. The digital signal processor DSP is designed to perform signal manipulation calculations at high speed. The microprocessor handles all signaling for the keyboard and display, deals with command and control signaling with the base station, and also coordinate the rest of the functions on the board. त्याच्यानंतर आहे फ्लॅश मेमरी, रॉम, SRAM, सिम कार्ड. The ROM, SRAM, and flash memory chip provide storage for the phone operating system and customizable features such as phone directory. The SIM card stores the subscriber identification number and other network information. त्याच्यानंतर आहे power management. This sections regulators for the battery, all voltage required to the different phone section. त्याच्यानंतर तुमची आहे ही ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम काय? अँटिना आहे, अँटिना स्विच आहे, त्याच्यानंतर फिल्टर, ॲम्प्लिफायर, त्याच्यानंतर PA आहे, प्री ॲम्प्लिफायर अँड बफर आहे, परत फिल्टर आहे, RF सेक्शन आहे, ऑडिओ ॲम्प्लिफायर. ऑडिओ ॲम्प्लिफायरचे इथे काय लागलं? स्पीकर लावला आहे, माईक लावला आहे आणि हँड फ्री किट आहे. हा तुमचा कीबोर्ड आहे, CPU आहे, फ्लॅश अँड रॅम, SRAM मेमरी आहे, रिंगर सेक्शन आहे. ठीक आहे, हे तुमचं आहे बॅटरी चार्जर. बॅटरी चार्जरला RF सेक्शन आहे, टू ऑडिओ सेक्शन आहे, CPU, बेसबँड, VCO आहे, पॉवर सप्लाय आणि चार्जर किट आहे. हे तुमचं आहे सेक्शन ऑफ मोबाईल फोन युनिट. ठीक आहे, या प्रकारे तुमचं फर्स्ट प्रॅक्टिकल होतं.